नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंटसारखे चवीला आणि दिसायलासुद्धा अगदी रेस्टॉरंटसारखे इथे आपण आज सोया चिल्ली बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे मी सोया चंक्स जे आहेत ते 10 ते 15 मिनिटांसाठी इथे पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते. मीठ टाकून इथे भिजत ठेवले होते. तर आता इथे चांगले असे भिजलेले आहेत. तर इथे आपण आता हे पाणी काढून घेणार आहोत. तर इथे मी सर्व सोया चंक्स जे आहेत त्याचं असं पाणी काढून घेतलेलं आहे. तर इथे आपण ना इथे कॉर्नफ्लोअर किंवा ना इथे मैद्याचा इथे आपण वापर करणार किंवा कोणत्याही कलरचा इथे आपण वापर करणार नाही आहोत. फक्त एकच मसाला जो आहे तो इथे वापरून इथे आपण सोया चंक्स जे आहेत ते इथे आपण फ्राय करून घेणार आहोत. तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी एकाच कलरमध्ये चांगलं असं कोटिंगसुद्धा झालेली आहे सोया चंक्सना आणि कलरसुद्धा चांगला असा आलेला आहे. त्यानंतर इथे आपण आता सोया चंक्स जे आहेत ते इथे फ्राय करून घेणार आहोत. तर इथे अगदी कमी तेलामध्ये इथे मी सोया चंक्स जे आहेत ते इथे फ्राय करून घेणार आहे. तर जेव्हा पण सोया चंक्स म्हणा किंवा सोया चिल्ली जेव्हा बनवतो किंवा पनीर चिल्ली बनवतो तेव्हा आपण कॉर्नफ्लोअर किंवा मैद्यामध्ये बुडवूनच आपण कॉर्नफ्लोअर किंवा पनीर जे असतं ते फ्राय करत असतो. परंतु इथे आपण मैदा किंवा कॉर्नफ्लोअरचा अजिबात वापर न करता फक्त एका मसाल्यातच इथे आपण चांगले क्रिस्पी असे सोया चंक्स जे आहेत इथे फ्राय करून घेणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता सोया चंक्स अगदी क्रंची असे झालेले आहेत, अगदी क्रिस्पी असे झालेले आहेत. तर इथे मसाला जो इथे मी वापरलेला आहे तो तुम्हाला इथे मी होममेड फूड रेसिपीज या चॅनेलवर इथे मी फ्लावर चिल्ली ही रेसिपीसुद्धा इथे मी या चॅनलवर मी शेअर केलेली आहे. तर तिथे तुम्ही जाऊन पाहू शकता मसाला कोणता वापरलेला आहे. अगदी रेस्टॉरंटसारखे तुम्ही जी पण पनीर चिल्ली म्हणा, फ्लावर चिल्ली म्हणा किंवा कोणतंही तुम्ही चायनीज फूड बनवायचं असेल तर ह्या मसाल्याचा तुम्ही इथे वापर करू शकता. हा मसाला जो आहे तो तुम्ही चिकनसाठी सुद्धा वापरू शकता. तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी क्रिस्पी आणि एकमेकांना न चिकटता अगदी वेगवेगळे असे फ्राय होत आहेत. तर जेव्हा पण आपण कॉर्नफ्लोअर किंवा मैद्याचा वापर करून इथे फ्राय करत असतो तेव्हा एकमेकांना चिकटले जातात किंवा कढई म्हणा किंवा पॅन म्हणा त्याला चिकटत असतात फ्राय करताना. तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी सहजच असे फ्राय होत आहेत. अगदी एकमेकांना न चिकटता चांगले असे फ्राय होत आहेत. अगदी क्रिस्पी आणि क्रंची असे हे आपले सोया चंक्स जे आहेत इथे फ्राय करून तयार झालेले आहेत. तर आता इथे आपण चिल्लीची तयारी करून घेणार आहोत. तर त्यासाठी इथे मी त्याच कढईमधून एक्स्ट्रा जे तेल होतं ते काढून घेतलेलं आहे. नंतर त्याच कढईमध्ये मी थोडंसं चिल्लीसाठी तेल ठेवून दिलेलं आहे आणि त्यामध्ये मी चॉप केलेला लसूण, अद्रक आणि मिरची चॉप करून टाकलेली आहे. त्यानंतर त्यामध्ये लगेचच शिमला मिरची आणि कांदा टाकून घेतलेला आहे. तर इथे जेव्हा आपण कोणतंही चायनीज फूड बनवत असतो तेव्हा गॅसची फ्लेम जी आहे ती हाय ठेवायची आहे किंवा मीडियम टू हाय ठेवली तरीही काही हरकत नाही. परंतु स्लो अजिबात ठेवायचं नाही. कारण काय होतं की कोणत्याही चायनीज फूडमध्ये जे पण आपण व्हेजिटेबल जे टाकतो ते अगदी त्यांचा क्रंचीपणा कमी नाही झाला पाहिजे. अगदी क्रंची असे राहिले पाहिजे. व्हेजिटेबल्स जे असतात ते मऊ नाही पडले पाहिजे. अशा पद्धतीने गॅसची फ्लेम जी आहे ती फास्ट ठेवूनच हाय ठेवूनच भाज्या ज्या आहेत त्या चांगल्या परतवून घ्यायच्या आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी हाय फ्लेमवर इथे मी भाज्या शिमला मिरची किंवा कांदा जे आहे ते शिजवून घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी मीठ टाकून घेतलेलं आहे. मीठसुद्धा चवीनुसारच टाकायचं आहे कारण इथे आपण सोया सॉस टाकत असल्यामुळे मीठसुद्धा प्रमाणातच टाकायचं आहे. त्यानंतर इथे आपण आता सॉसेस टाकून घेणार आहोत जसं की रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस आणि सोया सॉस हे सॉस जे आहेत इथे आपण टाकून घेणार आहोत. तर इथे आपण कॉर्नफ्लोअर किंवा मैद्याचा कशाचा वापर जो आहे इथे केलेला नाही. त्यामुळे आपण या चिल्लीमध्ये सुद्धा आपण कॉर्नफ्लोअरची स्लरी वगैरे इथे टाकणार नाही आहोत. त्यामुळे इथे ग्रेव्हीसाठी मी सॉसची जी वाटी आहे ती थोडंसं पाणी टाकून इथे आपण टाकून घेणार आहोत. तर इथे आपण शेजवान चटणीसुद्धा इथे टाकून घेतलेली आहे. तर इथे वाटीमध्ये जे पाणी मी सॉस ज्या वाटीमध्ये होते त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून इथे थोडीशी ग्रेव्हीसाठी इथे
टाकून घेतलेला आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता अजिबात इथे मी कॉर्नफ्लोअर किंवा मैद्याचा वापर केलेला नाही. ना कोटिंगसाठी ना ग्रेव्हीसाठी अजिबात इथे मी कॉर्नफ्लोअरचा वापर केलेला नाही. अगदी एका मसाल्यातच तुमची झटपट अशी ही सोया चिल्ली जी आहे ते तयार झालेली आहे. तर इथे चिली जी आहे, चिलीची जी ग्रेव्ही आहे चांगली अशी तयार झालेली आहे. तर आता आपण त्यामध्ये आपण जे फ्राय केलेले सोया चंक जे आहेत ते आता इथे टाकून घेणार आहोत. त्यानंतर चांगले असं परतवून घ्यायचं आहे, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. सोया चंक जे आहेत ते चिलीमध्ये चांगले असे मिक्स करून घ्यायचे आहेत. तर अगदी तुम्ही पाहू शकता किती ज्युसी असे झालेले आहेत सोया चंक जे आहेत ते. तर इथे आपली सोया चंकची जी रेसिपी आहे ती इथे तयार झालेली आहे. अगदी रेस्टॉरंटसारखी झटपट अशी रेसिपी आपली इथे तयार झालेली आहे. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीची रेसिपी एकदा सोया चंक चिल्ली एकदा नक्की अशा पद्धतीने बनवून पहा. तुम्हाला खूपच आवडेल. अगदी रेस्टॉरंटसारखी ही रेसिपी आहे. अगदी घरच्या घरी तुम्ही कमी वेळात आणि झटपट अशी बनवू शकता. खूप छान लागते. बाय बाय.